एकदम गरमागरम वाफाळता भात आणि टमॅटोची आमटी तयार आहे। तर थंडीत कोणीतरी अशी गरमागरम टमॅटोची आमटी आणि भात द्यावं, याच्यापेक्षा दुसरं सुख काही नाही। तर नक्की ट्राय करा, खूप सुंदर होते। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर हिवाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि टमॅटो खूप सारे मार्केटमध्ये आलेत। तर आज आपण भातासोबत खाण्यासाठी वाफाळती गरमागरम टमॅटोची आमटी करणार आहोत। भातासोबत नॉर्मली आपण डाळीची आमट्या किंवा वरण करतो, पण नवीन काहीतरी एकदम सोप्या, एकदम साध्या, झंझट नाही, वाटण नाही, काय नाही, अशा पद्धतीने आपण टमॅटोची आमटी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण टमॅटोची आमटी करणार आहोत। तर इथे मी लाल टमॅटो घेतले 4। तर ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे। वेगळ्या पद्धतीने, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आमटी करतोय आपण। तर हे या पद्धतीने वरचं देठ काढून घ्यायचं आणि ह्याचे एकदम बारीक काप किंवा नॉर्मल काप करून घ्यायचे। तर या पद्धतीने हे कट करून घ्यायचे। या पद्धतीने हे सगळे टमॅटो आपण कापून घेणार आहोत। एक नॉर्मल काप करून घ्यायचे, आपण हे परत शिजवणार आहोत। तर यासारखे टमॅटोचे एकदम मीडियम मध्ये काप करून घेतलेत, म्हणजे कापून घेतले टमॅटो। आता हे आपण शिजवून घेणार आहोत। चला तर मग शिजवून घेऊया। भाजीसाठी आपल्याला मसाले कोणते कोणते लागणार आहेत ते पाहणार आहोत। तर इथं मी 1 चमचा जिरी घेतली आहे, ती हळद, त्याच्यानंतर लाल तिखट, लसूण। एक लक्षात घ्या, ह्या भाजीला तुम्ही लसूण जेवढं जास्त टाकाल तेवढा खूप छान टेस्ट येते ह्या भाजीला। आता लसूण नाही का, आपण जसं फोडणीच्या वरणाला जसं ठेचून घेतो किंवा कापून घेतो, एकदम बारीक बारीक चिप्स करून घेतो, त्या पद्धतीने करून घ्यायचा हा। आणि इथं माझ्याकडे दाण्याचं कूट आहे। एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत आमटीसाठी। तर मी इथं कढई घेतली, कढईमध्ये 1-2 ग्लास पाणी घेतले। आता काय करायचं, हे जे आपले टमॅटो आहेत ना सगळे, हे व्यवस्थित 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे। तर मी हे सर्व टमॅटो ह्याच्यात ॲड करते। 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे, जेणेकरून मॅश झाले पाहिजे, हाताने मॅश झाले पाहिजे। शक्यतो मिक्सरमध्ये आपण मॅश नाही करणार आहोत, त्या पद्धतीने शिजवून घ्यायचं। थोडंसं हवं असेल तर मीठ तुम्ही टाकू शकता, त्याने लवकर शिजतात टमॅटो, त्याच्यामुळं। चला तर मग मी शिजवून घेणार आहे। आता एक उकळी आणायची, बारीक गॅसवर शिजवायची। मग टमॅटो एकदम ज्युसी असे आपले शिजून झालेत। तर आता काय करायचं, फक्त टमॅटो एका ताटात काढून घ्यायचे। तुम्हाला हाताने मॅश करायचे, त्याच्यामुळे फक्त टमॅटो काढून घ्या, त्याने मॅश करणं सोपं जातं। एक पाणी आलं ना, काय होतं की हातातनं मॅश करताना सटकून जातं। ज्या पद्धतीने जुन्या काळात आपल्या आजी वगैरे पालकाची भाजी जशी मॅश करायची गरगटा करताना, त्या पद्धतीने आपल्याला हे टमॅटो मॅश करून घ्यायचे। तर हे सगळे टमॅटो मी काढून घेते अशा पद्धतीने। पाणी शक्यतो घेऊ नका, मॅश करणं सोपं जातं त्यामुळं। तर या पद्धतीने हे सगळं मी काढून घेणार आहे। टमॅटो साईडला काढून घेतले। आता मी काही मसाले इथंच टाकते खाली, जेणेकरून टमॅटो सोबत ते पण मॅश व्हावेत। आणि इथं मी चमच्याने थोडेसे मॅश पण केलेत। तर आता आपण काय टाकतोय, पहिले हळद टाकतोय। हवं असेल तर तुम्ही फोडणीत पण या गोष्टी टाकू शकता, पण खाली टाकल्यावर एक जरा रॉ स्मेल येतो त्याला, तो पण खूप छान लागतो, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। त्याच्यानंतर मी इथं दाण्याचं कूट टाकते, मॅश करणं सोपं जातं आणि खूप, त्याच्यामुळं। आणि आता मीठ आपण जर जेव्हा टमॅटो शिजतानीच टाकलं असेल तर आता टाकायचं नाही, नाहीतर खूप जास्त मीठ होईल। जर इनकेस तुम्ही टमॅटो शिजताना मीठ टाकलं नसेल, मग मात्र आता टाकायचं। चला तर आता हे मॅश करताना शक्यतो आपली आजी वगैरे करत होती तसं मॅश करणार आहोत। त्याच्यामुळं एखादी वाटी किंवा एखादं जे घरात फुलपात्र वगैरे असतं त्याने या पद्धतीने मॅश करून घ्यायचं, जेणेकरून हे मॅश व्हावं। शक्यतो मिक्सरमध्ये टाकू नका, होतात मॅश टमॅटो, कारण ते शिजलेले असतात त्याच्यामुळं। तर या पद्धतीने मी सगळे टमॅटो मॅश करून घेणार आहे। टमॅटो माझे मॅश करून झालेत। तुम्हाला दिसतंय का ह्याच्यात पाला वगैरे शिल्लक आहे, तर असंच हे आपल्याला मॅश करायचंय। आता हे पांढरट नाही का, आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं त्याच्यामुळे दिसतंय। जेव्हा तुम्ही लाल तिखट ॲड कराल तर रेडिश कलर परत येईल ह्याचा। तर या पद्धतीनेच पाहिजे, ओबड-धोबड, जेणेकरून टमॅटोचे साल वगैरे दिसले पाहिजे त्याच्यात, कारण त्या गोष्टींचा ना फ्लेवर खूप छान येतो। जर तुम्ही मिक्सरमधून वाटून घेतलं ना, त्याच्यात ती चव राहत नाही। तर लक्षात घ्या, त्याच्यामुळे असं मॅश करा।
आणि आपलं शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते पण आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत. तर हे जे टोमॅटो शिजवलेलं शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते सुद्धा मी सगळं ह्याच्यात ऍड करून घेतलंय, काढून घेतलंय. तर या पद्धतीने हे सगळं मी मिक्स करून घेते. आता कढईमध्ये आपण टोमॅटो शिजवले होते त्याच कढईमध्ये मी फोडणीसाठी तेल घेतलंय. तेल हे थोडं कमी घ्यायचं, हेल्दी रेसिपी बनवतोय त्याच्यामुळे तेल थोडंसं कमी घ्यायचं. कम्फर्टिंग फूडमध्ये हे येतं त्याच्यामुळं थोडंसं तेल कमी घ्यायचं आणि खूप टेस्टी होते. तर आता तेल गरम झालं की बाकीच्या गोष्टी पण ऍड करतोय. तेल व्यवस्थित गरम झालंय तर मी ह्याच्यात सगळ्यात पहिले जिरे ऍड केली आहे. त्याच्यानंतर लसूण आपण ऍड करतोय. तर लसूण व्यवस्थित लाल होऊ द्यायचं, लक्षात घ्या. त्याला एक असं फ्लेवर येऊ द्यायचा, खूप छान टेस्ट लागते त्याची. त्याच्यामुळं तर व्यवस्थित एक फ्लेवर येऊ द्यायचा, मगच गॅस बंद करायचा. लसूण व्यवस्थित आपला परतला गेलाय, त्याच्यातला रॉनेस गेलाय. आता आपण काय करणार आहोत, लाल तिखट ऍड करणार आहोत. लाल तिखट ऍड करताना शक्यतो गॅस बंद करा, नाहीतर लाल तिखट करपून जातं. तर मी काय करते, शक्यतो असं चमच्यात घेते जेणेकरून ते करपू नये. आणि परत ऍड करायचं आणि एका साईडला तुमच्या भाजी जी होती ना आपण मॅश केलेली ती ठेवायची. तर हे ऍड करायचं आणि हे भाजी सेम टायमाला ह्याच्यात मिक्स करायची जेणेकरून आपलं तिखट सुद्धा जळत नाही, त्याचा फ्लेवर सुद्धा सेम राहतो, कलर सुद्धा छान येतो. लाल मिर्च पावडर आहे तशी राहते, काहीच होत नाही त्याला. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. तर पहा त्याला योग्य तो लाल कलर आहे तसा राहिला आपला. आणि थोडंसं आता एक उकळी आणून घ्यायची. आमटी ना जास्त पातळ असते ना खूप थिक घट्ट, तर एक नॉर्मल जसं आपलं वरण असतं त्या पद्धतीचे असते. हवं असेल तर थोडंसं शुगर ॲड केली तर चालेल, पण जी परंपरागत आलेली भाजी आहे त्याच्यात शुगर ॲड केली जात नाही, साखर ॲड केली जात नाही, ही अशीच खाल्ली जाते. आणि तुम्ही भातासोबत देऊ शकता किंवा चपातीसोबत पण छान लागते. तर चला एक उकळी आणूया आता ह्याला. थोडंसं हवं असेल तर पाणी ॲड करू शकता, गरम पाणी ॲड करा, त्याने आपला जो तिखटाचा कलर लाल आहे तो तसाच राहतो. एकदम व्यवस्थित उकळी आली आहे, त्या टायमाला आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करतोय. आणि आता आपण भाजी सर्व करणार आहोत. तर खूप सुरेख लागते भातासोबत, फार प्रचंड छान लागते, नक्की ट्राय करा. चला तर मग आता सर्व करूया. भाजी आता आपण सर्व करून घेणार आहोत. खूप सुरेख लागते, खूप सुंदर होते. आणि तर मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने. तर पहा तो टोमॅटोचा रॉनेस पहा, टोमॅटो आहे तसे आहेत, अजिबात त्याला मी पूर्ण मॅश केलेलं नाही असं, त्यामुळे खूप सुंदर होते. चला तर सगळी भाजी मी अशीच सर्व करणार आहे, काढून घेणार आहे. तर पहा खूप सुरेख, खूप सुरेख. तर नक्की ट्राय करा. तो सार तर आपण नेहमीच खातो, तर टोमॅटोची आमटी ट्राय करायला काय हरकत आहे. खूप सुरेख दिसते, गरम गरम वाफळता भात आणि टोमॅटोची आमटी खूप छान होते. खूप. तुम्हाला आपली ही टोमॅटोची आमटीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद.